हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आपण ठाकरेंची साथ सोडत असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी बंडाचं निशाण फडकावलं होतं। त्यानंतर हिंदुत्वावरून भाजपनेही ठाकरेंवर सातत्याने आरोप केले। आता महापालिका निवडणुकीत मुख्य लढत ठाकरे विरुद्ध महायुती अशी आहे। या लढाईत सुद्धा हिंदुत्वावरून ठाकरेंना घेरण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या या रणधुमाळीत भाजपमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांची जोरदार क्रेज बघायला मिळते। ठाकरे बंधूंच्या मराठीबाबतच्या नरेटिव्हला हिंदुत्वाच्या वज्रमुठीनं उत्तर देण्यासाठी भाजपने एक खास स्ट्रॅटेजी आखली आहे। पाहूयात। निवडणुकीत प्रचारासाठी हिंदुत्ववादी नेत्यांना डिमांड। मराठी अमराठी मुद्द्याला हिंदुत्वाच्या मुद्द्याने उत्तर। उमेदवारांना हव्या हिंदुत्ववादी नेत्यांच्या प्रचार सभा। महापालिका निवडणुकांच्या प्रचारात बटेंगे तो कटेंगे पॅटर्न। महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटलाय। मुंबई महापालिका आणि राज्यातल्या अन्य भागांमध्ये मराठीच्या मुद्द्याला धार देण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंनी केलाय। यात मराठी अमराठी वादाला काही ठिकाणी हिंसक वळण सुद्धा लागलं होतं। काही ठिकाणी मारहाणीच्या घटनाही घडल्या। त्यामुळे एकीकडे भाजप विरोधात मराठी मतांची मोठ बांधण्याचा प्रयत्न विरोधक करत असताना भाजपनेही मराठी अमराठी वादावर एक उतारा शोधलाय। हा उतारा आहे हिंदुत्वाचा। अनेक इच्छुक उमेदवारांना आता आपल्या मतदारसंघात हिंदुत्ववादी नेत्यांच्या प्रचार सभा हव्या आहेत। यामध्ये उत्तर प्रदेशचे फायर ब्रँड हिंदुत्ववादी नेते आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दक्षिणेतील आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, तर राज्यातले मंत्री नितेश राणे आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे। या सगळ्या नेत्यांच्या सभांची मागणी प्रचंड वाढली आहे। मुंबई महापालिका, वसई विरार महापालिका, भिवंडी महापालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर महापालिका, नाशिक महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अहिल्यानगर आणि सोलापूर महानगरपालिकेत सुद्धा या सर्व नेत्यांच्या सभांची मागणी होते आहे। या महापालिकांमध्ये प्रचारासाठी उमेदवारांची नितेश राणेंना सर्वाधिक पसंती आहे। या सर्व नेत्यांनी वेळोवेळी हिंदुत्वासाठी आक्रमक भूमिका घेतल्या आहेत। या नेत्यांच्या भाषणामुळे ध्रुवीकरणाचीही शक्यता आहे, कारण यापूर्वी या नेत्यांची काही वक्तव्य वादग्रस्त सुद्धा ठरली आहेत। मुख्यतः विधानसभेप्रमाणे बटेंगे तो कटेंगे महायुतीच्या प्रचाराचा पॅटर्न राहू शकतो आणि यावरूनच विरोधकांनी टीका केली आहे। हे निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं ध्रुवीकरणाचं राजकारण तर नेहमीच राहिलं आहे। त्यांना ध्रुवीकरण केल्याशिवाय राजकारण करताच येत नाही किंवा ते यशही मिळू शकत नाही। मी नेहमी म्हणत असतो की त्यांच्यामध्ये मतामध्ये पाहण्यासाठी ते प्रांतीयवाद आणतील, बोट दुसऱ्याकडे दाखवतील, ते धर्मवाद आणतील, बोट दुसऱ्याकडे दाखवतील, ते सगळ्या गोष्टी ते आणतील। सगळ्या प्रकारचे फंड करून निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं आवश्यकता नाही। सगळ्यामध्ये जर ते अपयशी ठरताना दिसले तर मग निवडणूक आयोग आहेच फायनल, म्हणजे अंतिम सहकारी कोण असेल निवडणूक जिंकण्यासाठी, तर मग निवडणूक आयोग असेल, त्याचाही वापर करतील। तुम्हाला योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे, मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे, किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजेत, कशा करता पाहिजेत? तुम्ही सक्षम नाही आहेत का? हा जर मतदार मुंबईचा नागरिक आहे, मुंबईकर आहे, तर मग भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यासमोर गेलं पाहिजे। पण तुम्ही योगींना आणणार, तुम्ही रेखा गुप्ताला आणणार, तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार, म्हणजे त्या प्रांताचे जातीच्या लोकांना त्या भागातून लोक आणून तुम्ही आकर्षित करण्याचा प्रयत्न करताय। मग तुम्ही काय करताय इतके वर्ष मुंबई महाराष्ट्रात? तुम्ही जिंकण्याची गोष्ट करताय ना, मग तुम्ही जिंकून दाखवा ना। तर याला भाजपनेही सडेतोड उत्तर दिलंय। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून बोलवते। उभाटा गटाचे स्टार प्रचारक कोण आहेत? इक्बाल मुसा, जो मुंबईच्या बॉम्बस्फोटाचा आरोपी होता, तो उभाटा गटाचा स्टार प्रचारक आहे। राशिद मामू, ज्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला, दंगलीमध्ये हिंदूंवर दगडफेक केली, तो राशिद मामू उभाटा गटाचा स्टार प्रचारक आहे। खान, शेख
अब्दुल अशा पद्धतीचे उबाटा गटाचे स्टार प्रचारक आहेत. बुरखाधारी उबाटा गटाचे स्टार प्रचारक आहेत. राशिद मामूसारखे माणसं उबाटा गटाचे स्टार प्रचारक आहेत. याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभनकरण करणं हे यांचा पहिला अजेंडा आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकाबद्दल तुम्ही बोलू नका. भाषा, प्रांत, जात, पात याही पलीकडे हिंदुत्वाची व्याप्ती आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदारांना या मुद्द्यावर साथ घालता येते. ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असा आरोप भाजप सेनेकडून कायम केला जातो. त्यामुळे मतदारांना साथ घालण्यासाठी आणि ठाकरेंना निवडणुकीच्या मैदानातून बाद करण्यासाठी ही रणनीती भाजपने अवलंबली आहे. भाषा प्रांतवादापेक्षा हिंदुत्वाची रेष मोठी करण्याची आणि मराठी अमराठी वादाला हिंदुत्वाच्या नरेटिव्हने उत्तर देण्याची भाजपची स्ट्रॅटेजी निवडणुकांमध्ये किती परिणामकारक ठरते हे काही दिवसात कळेलच. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.